सो आता भांडे वगैरे लावून घेतले आणि काय होतंय ना, इथं ना भांडे म्हणजे थोडेच बसत आहेत. भांड्याचं घर आहे ना खूप छोटे. हाय हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी मग खूप सारं स्वागत करते. सो आत्ता बनवणार आहे मी पिवळा बटाटा. तर आत्ता चपात्या झाल्यात आणि वरण भात आणि भाजी राहिलेली आहे. सो म्हटलं आत्ता चला भाजीला पण दुसरं काही नव्हतं आणि लाल तिखटाचा खाऊन कंटाळा आला. तर म्हटलं आज ना पिवळा बटाटा करूयात, जसं की आपण बेसन पोळी वगैरे त्याच्यासोबत बनवत असतो. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणि काल ब्रेड पण आणलेले, तर म्हटलं की मग सँडविच पण बनवता येते थोडंसं. पिवळा बटाटा वगैरे केला की आता मी बटाटा कुकरला लावताना काय करते की बटाटा आहे ना तो आपल्याला सगळ्यात वरचा डबा आहे त्याच्यामध्ये लावून घ्यायचा. आणि भात आहे तो मधल्या डब्यात आणि वरण आहे ते सगळ्यात खालच्या डब्यात, म्हणजे व्यवस्थित शिजतं. आणि बटाटा जर खालच्या डब्यात लावला तर मग खूप जास्त गाळ होतो. त्याच्यामुळं एकदम वरच्या डब्यात. कधी पण पुरणपोळी जर बनवायची असेल ना तर पण आपण जेव्हा पुरणाची डाळ लावतो तेव्हा ती पण डाळ सगळ्यात खालच्या डब्यामध्ये लावायची असते आणि बटाटा वरची. आता मी घेतली इथं मुगाची डाळ, तुरीची डाळ. साधं जरी वरण करायचं असेल किंवा फोडणीचं जरी वरण करायचं असेल तरी पण सेम आणि दोन्ही डाळ सेम घेते. कारण की नुसतं तुरीची डाळ घेतली तर पित्त खूप जास्त पित्त होते आणि नुसती मुगाची डाळ आहे ती काही खाऊ वाटत नाही. त्यामुळे दोन्ही सेम प्रमाणामध्ये. तांदळ आहे म्हणजे तांदळ डाळ आहे ती मी नळाच्या पाण्याने धुवून घेते 1-2 वेळेस आणि मग एकदा चांगलं, म्हणजे जे आपण पहिलं पाणी वापरतोय ना तर त्या पाण्याने. कारण की हे पाणी वापरायचं म्हणजे टाकीतलंच आहे पण प्यायच्या पाण्याचा दुसरा नळ आणि हे वापरायच्या पाण्याचा. स्वतः वरण भात आणि बटाटा आहे तो स्वच्छ धुवून घेतला आणि आपण कुकरला लावून घेऊयात. बटाट्यामध्ये थोडंसं पाणी मी जास्त घालते, म्हणजे बटाटा आहे ना पूर्ण डीप होईपर्यंत मध्ये. आणि ह्याच्यामध्ये पण थोडंसं जास्त पाणी घातलं, म्हणजे 3 डबे वगैरे लावायचे असेल ना तर थोडंसं पाणी मी जास्त टाकते. तोपर्यंत थोडंसं काम आहे, म्हणजे भांडे वगैरे बाकीचं झाले, फरशी वगैरे झाले, फक्त कपडे आणि भांडे राहिले. तर ते करून घेते. कुकरच्या शिट्ट्या घुसतात मग फक्त भाजी टाकायची राहते. भांडे वगैरे लावून घेतले आणि काय होते ना, इथं ना भांडे म्हणजे थोडेच बसत आहेत. भांड्याचं घर आहे ना खूप छोटे, त्याच्यामुळे खूप थोडे भांडे बसत आहेत. त्यामुळे मी जास्त काढले पण नाही, जेवढे म्हणजे रोज लागतील ना तेवढेच काढलेले आहे आणि बाकीचे मग ठेवून दिले. कारण की इथं बसत पण नाहीत आणि जागा पण खूप छोटी. आणि काही भांडे तर आहेत ना तर ह्याच्यामध्येच ठेवते मी, भांड्याच्या घरामध्येच ठेवते, ते तर अजिबात नाहीत बसत आहे. तर चला अजून भांडे घासायचे राहिले. आता कपडे तर ना मी त्याला शाळेतनं घेऊन आल्याच्या नंतरच धुते, कारण की आत्ता काही धुवायला होणार नाही.
वेळ लागणार आहे, कारण की 4 ते 5 शिट्ट्या यायला पाहिजेत. परत कुकर आहे तो गार झाल्याच्या नंतर आपल्याला भाजीला फोडणी घालावं लागणार आहे. आणि ह्या माझ्या बॅटरीची चार्जिंग पण आता संपत आली. रुद्राज काय करतो, शाळेतनं आले की ना ह्याला खेळत बसतो खूप वेळ. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं कलरच्या लाईटीत ना, मग तो घर खेळतो आणि त्याच्यामध्ये कलरच्या लाईटी आहेत त्या लावतो. त्याच्यामुळे आत्ता तो शाळेतनं यायच्या अगोदर पण ह्याला चार्जिंग करून ठेवायची. सो आत्ता बाकीचे भांडे वगैरे झाले होते. आत्ता हे राहिले देवपूजा. त्याला ना खूप वेळ लागतो, म्हणजे निघतच नाही. आणि सध्या पितांबरी पण नव्हती. आणि लिंबू पण नाही, लिंबू वगैरे असेल ना तर लिंबानी पण छान लागते. आता सध्या म्हटलं जाऊ दे, असं घेऊन फक्त घातलं. पावसाळ्यात तर ना बाहेर आता सध्या पाऊस चालू, कपडे नाही वाळते काही नाही. तरी पण थोडंफार निघते साबणाने म्हटलं तरी. असे फक्त हे कुंकाचे डाग वगैरे असतात ना मध्ये, म्हणजे कुंकू वगैरे सांडले तर ते नाही निघलं. आता त्याला पितांबरी असते तरच शिजणार आहे. आणि उद्या स्कूलमध्ये त्याच्या दिंडीचा कार्यक्रम पण आहे, तर आता त्याचं पण अजून म्हणजे ड्रेस वगैरे काढून ठेवायचे. आता माझं बघते जाणं होते का नाही, नाहीतर मग उद्या तर 11 वाजेपर्यंत सगळं आवरून बोलवलेलं आहे. आता एरवी तरी कसं थोडंफार काम राहिलं तरी थोडंफार आवरून जाता येते, पण दिंडी वगैरे असेल तर सगळं त्याचं पण आवरायचं, आपलं पण आवरायचं, स्वयंपाक वगैरे, कारण की तिथून यायला उशीर होतो. त्याच्यामुळे आता ते पण मला तयारी करून ठेवायची. आणि अजून माझे कपडे राहिले धुवायचे, तर म्हटलं अगोदर हे घड्या वगैरे घालून ठेवते. आणि कुकर पण झालाय, तर बटाट्याची भाजी आहे ती पण टाकून घेते. आणि मग नंतर त्याला शाळेतनं घेऊन आले की कपडे धुते. मग दुपारून तो थोडा वेळ झोपला ना तर मग उद्याची ह्याची तयारी पण करायला येते. आणि असे जाड वगैरे शर्ट वगैरे असेल ते तर अजिबात वाळत नाही. 4-5 दिवस झाले वाळायला घातलाय, तरी पण असं गार वाटतात कपडे, म्हणजे हाताला असं वाटतं की वाळलेच नाहीत. आणि तसे जर ठेवले तर मग लगेच बुरशी धरायला चालू होते. पावसाळ्यामध्ये कपड्याचं आणि घरात पण म्हणजे असं वल्ल वल्ल वाटतंय सगळीकडे. आणि सगळं काम आहे ना तर तो शाळेत आहे तोपर्यंतच आवरता येते पटपट. नाहीतर मग तो आला की जास्त आवरून पण नाही देता येत. तोपर्यंत म्हटलं शाळेत आहे तोपर्यंत सगळं आवरून घ्यावं. आता वरण भात आणि बटाटा आहे ना तो एकदम मस्त गाळ शिजला. तर आता मी ना वरण आणि भात साईडला ठेवते झाकण घालून. आणि जो बटाटा आहे त्याची साल काढून घेते. आता काय पिवळा बटाटा करायला काय जास्त वेळ नाही लागणार आहे. बटाटा मस्त छान शिजला आहे.
गार पाणी टाकलं की लवकर सोलला जातो, नाहीतर ना म्हणजे घाई असेल तर आता मग त्याला शाळेत आणायला पण जायचं. पण मग पटकन भाजी टाकते आणि लगेच त्याला शाळेतनं घेऊन येते. थोडासा गार झालाय तर ह्या डब्यामध्येच ना मी कट करून ठेवते, म्हणजे बटाट्यात भाजीत टाकायला सोपा जातो. तर कधी पण मी ह्याच्यामध्येच कट करून ठेवत असते. अजून कांदा कट करायचं राहिलं थोडंसं, अजून गरम आहे, अर्धा तास ठेवला ना गार होतोय. ते पण आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचे. कांदे घेतले, त्या मिरच्या थोड्या जास्त दिसत आहेत, पण मी एवढ्या नाही टाकणार आहे कारण की मी फक्त धुवून ठेवल्यात. तर आपण ह्यातल्या काढून ठेवूयात, कारण की ही मिरची ना खूप जास्त तिखट आहे. त्यामुळे एवढ्या अर्ध्या घेते, अर्ध्या काढून ठेवते. थोडाच मी गार होण्यासाठी ठेवला आहे, कारण की ना हाताला खूप चटके बसायला लागले. एक कट केला आणि हे 2 आहेत असे अर्धे अर्धे करून ठेवले, म्हणजे थोडेसे गार होत आहेत. आणि कांदे आहेत ते कट करून घेते. आणि मला ना कधी पण ना लाल म्हणजे बटाटा आहे ना, तो मला जास्त करून हिरव्या मिरचीचाच आवडतो. म्हणजे आता मी जसा बनवत आहे ना उकडून घेऊन, तर आणि नाहीतर मग लाल तिखटाचा बटाटा आहे, त्याची मला रस्सा भाजी आवडते. म्हणजे जशी पोळी भाजीसोबत भाजी असती ना, तर तशी आवडते, सुक्की नाही जास्त आवडते. पण म्हटलं चला आता खूप दिवस झालं मी अशी भाजी नाही बनवली, म्हणजे बनवलेली तशी आहे बरंच वेळेस, पण व्हिडिओ नव्हता बनवला. हिरव्या भाजी म्हणजे हिरवी मिरची घालून, आणि सणा दिवशी वगैरे असतो तर त्या दिवशी किती घाई असते, म्हणजे एकतर कशी भाजी बनवली ते म्हणजे व्हिडिओ वगैरे नाही काढणं होते. म्हटलं चला आज व्हिडिओ पण काढत. आता कांदा आहे तो कट करून घेते आणि हिरवी मिरची पण कट करून घ्यायची. आता ह्याला कोथिंबीर नाही, फक्त कढीपत्ता आहे. पण कढीपत्ता असेल ना तर पिवळा बटाटा छान लागतो. आणि लाल तिखटाचा बटाटा वगैरे बनवायचा असेल तर त्याच्यात मग कढीपत्ता वगैरे नाही घालत आहे. म्हणून म्हटलं चला आता कढीपत्ता पण आहे तर मस्त. आता ही जर सकाळी बनवली असती ना तर रुद्रांशला टिफिनला मी एखादा पराठा बनवून दिला असता, पण सकाळी खूप घाई असती त्याच्यामुळं मग नाही झालं. तर म्हटलं आत्ता तरी आणि म्हणजे घरी तर नाही तो पराठा खाते, शाळेत खातो. घरी दिला ना तरी पण त्याला जास्त नाही आवडत. पण शाळेत कसं म्हणजे अजून रस्सा भाजी वगैरे चपाती वगैरे द्यायला नाही सांगत आहे. त्याच्यामुळे मग कोणता पण पराठा किंवा असं सुकं म्हणजे जे बनवलं असेल ते तसं द्यावं लागतं. म्हणजे भाजी पोळी तर अजून नाहीच देतं. आता बटाटा गार झाला आहे, लगेच कट करून घेते. तर चला आता आपण भाजीला फोडणी घालून घेऊया. तर चला आता कढई छान गरम झाली, फोडणीसाठी तेल घालते मी. तेल चांगलं गरम झालं तर आपल्याला घालायचे आहेत जिरे आणि मोहरी. आता ह्याच्यामध्ये जिरे मोहरी एकत्र झाली थोडीशी, आणि लगेच घालायचं आपल्याला कढीपत्ता. आता झालं हिरवी मिरची. आता मी म्हणजे हिरव्या मिरचीचा बटाटा बनवते ना, तर ह्याच्यामध्ये ना मी जिरे घालते, लसूण वगैरे घालते. आता कधी पण हिरवी मिरची टाकली की त्याला थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे जास्त तिखट नाही लागत मिरची आणि लवकर तळती पण.
आता थोडीशी मिरची तळली थोडी राहिली तर त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायला. कांदा पण आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. आपला कांदा आहे तो मस्त छान भाजून घेतलाय आणि मी ह्याच्यामध्ये ना थोडीशी हळद घातली, मीठ अगोदर घातलं होतं आणि अजून थोडंसं मीठ मला कमी वाटलं म्हणून परत थोडंसं मीठ घातले आणि आत्ता घालून घ्या त्याच्यामध्ये बटाटा. बटाटा आपला तसं छान शिजलेला आहे. हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय. आणि फक्त आता आपल्याला ह्याला 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचंय म्हणजे आपली भाजी तयार झाली. स्वतः आपली भाजी मस्त तयार झाली. आता मी गॅस पण बंद केलाय आणि माझी जी चार्जिंगची बॅटरी होती ना तिची सगळी चार्जिंग संपली. तर आता मी ह्याला ना म्हणजे झाकण घालून ठेवते. गॅस तर बंद केलं आहे आणि आपली भाजी पण मस्त तयार झाली. स्वतः आपली बटाट्याची भाजी झाली तयार. तर आता चला थोडेसे भांडे पडले तर तेवढे घासून घेते आणि रुद्राच्या शाळेचा पण टायमिंग झाला आहे तर त्याला पण आणायला जायचं. अजून 15 मिनटं बाकी आहेत तर म्हटलं तोपर्यंत भांडे वगैरे घासून घेते. तर तुम्हाला ही बटाट्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. तर आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.